हाय फ्रेंड्स, नमस्कार. अमृताच रेसिपीज या मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे साबुदाण्याची खिचडी. तर ही खिचडी मी उपवासासाठी बनवत आहे. तर मी यात जिरे आणि कोथिंबीर ॲड केली नाही. जर तुमच्याकडे करत असेल तर तुम्ही करू शकता. आमच्याकडे करत नाहीत, त्यामुळे मी ती यात ॲड केली नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मी साबुदाणा कशा प्रकारे भिजवलाय ते दाखवते. माझा साबुदाणा पाहू शकता तुम्ही, अगोदरच मोकळा आहे, गचका नाही आहे. मी या वाटीनं 1 वाटी साबुदाणा घेतलाय. तर त्यात साबुदाण्याच्या नॉर्मली वर पाणी राहील एवढंच पाणी त्यात टाकायचे. अर्धी वाटी शेंगदाणे, त्यातलेच हे मी थोडे शेंगदाणे इकडे साईडला काढले. 2 मिरच्या, 2 बटाटे, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि हे तेल. 1 चमचा तेल आहे, त्यातले मी थोडंच यूज करणार आहे. कापून घेते. याचे पातळ काप करायचे छोटे छोटे. याऐवजी तुम्ही उकडलेले बटाटे देखील घेऊ शकता. यात मी आता हे तेल ॲड करते. आता सध्या सगळे ॲड करते. त्यात हे जे थोडे शेंगदाणे ठेवले होते ते तळून घेते. शेंगदाणे हे आपले चांगल्या प्रकारे तळले. आता मी हे काढून घेते. याच्यावर मी आता 1 मिनिट असं झाकण ठेवते आणि हे जे शेंगदाणे आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेते. तोवर मी हे शेंगदाणे मिक्सरमधून बारीक केले आणि मी आता हे साबुदाण्यात ॲड करते. अतिशय सोपी पद्धत आहे साबुदाण्याची खिचडी बनवायची. हे असं मिक्स करून घ्यायचे. हे तिखट पण मी यात ॲड करते. ह्या चमच्याने 1 चमचा तिखट आहे. तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ देखील यातच ॲड करते. आता मी थोडंसं मीठ आपण बटाट्यात टाकणार आहोत, जेणेकरून बटाटे देखील खायला चविष्ट लागतात. हे शेंगदाणे पण यात ॲड करते. बटाटे पाहू शकता तुम्ही. आता काय झालंय तर अर्धे बाकी आहे ते. मी यात थोडं हे मीठ ॲड करते, जेणेकरून बटाटे देखील खायला चविष्ट लागतात आणि ही मिरची देखील. अजून थोडे 1 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवूयात. बटाटे आपले चांगल्या प्रकारे फ्राय झाले आणि मी हे जे एक्स्ट्रा तेल आहे ना, तर ते आता हे काढून घेते. आपण एकदम कमी तेलात खिचडी बनवणार आहोत. बिलकुल पण तेल नाही. आता त्यात मी हे मिक्सर ॲड करते. आता हाय फ्लेमवर याला सतत 2 मिनिट हलत राहायचे. जे खिचडी लगेच आपली फुलते.
2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कशी लगेच फुलली की आपली खिचडी. मी एकदम अशी मोकळी मोकळी बनते, पाहू शकता. तुम्हाला जर गोड खिचडी आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडीशी 1 टेबलस्पून साखर आणि लिंबूचा रस देखील ॲड करू शकता. आमच्याकडे तिखट लागते तर मी तिखट बनवली आहे. आपली खिचडी रेडी आहे. मी आता याच्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि खिचडी अशीच ठेवते, म्हणजे अजून चांगल्या प्रकारे फुलते. गॅसची फ्लेम आता मी लो करते. मी हाय फ्लेमवरच हलवून घेतली खिचडी. 1 मिनिटासाठी असं झाकण. 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खिचडी आपली कशा प्रकारे झाली, तर एकदम छान फुलली आहे. मी एकदा झाकण काढून खिचडी हलवून घेतली होती, तुम्ही पण घ्या, नाहीतरी खालून कडक बनते. कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका. बाय.